अहमदाबादमध्ये जवळपास 650 फुटांवरून विमान खाली कोसळलं आणि त्यामध्ये 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्यामध्ये विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी असे होते जे त्या अपघातातून बचावले. 2007मध्येही असाच एक अपघात अमेरिकेत झालेला होता आणि त्यामध्येही 2,500 फुटांवरून विमान खाली कोसळून त्याचे 3 तुकडे झाल्यानंतरही एक प्रवासी त्यामध्ये जिवंत राहिलेले होते आणि ते आहेत नागपूरचे चंद्रशेखर गोडगाठे. चंद्रशेखरजी, काय झाला होता 2007च्या त्या दिवशी? त्या दिवशी संध्याकाळी साधारण 8:15 वाजता माझे जे रूममेट अर्जुन चिकारा, त्यांचं एक फायनल सॉर्टी होती त्यांच्या एक्झामच्या आधी. ती फ्लाय करत असताना त्यांचं त्या प्लेनचं इंजिन डेड झालं. ते इंजिन डेड झाल्याचं कारण हे होतं की फ्यूल स्टार्वेशन झालं. त्या इंजिनला फ्यूल मिळणं बंद झालं आणि इंजिन डेड झालं. ते डेड झाल्यानंतर एअरक्राफ्ट खाली येणं चालू झालं आणि पायलट्सनी ATCला इन्फॉर्म केलं आणि त्यांनी सांगितलं की मला लँडिंग करायचं आहे आणि ते इमर्जन्सी लँडिंग करण्याचा त्यांनी प्रयत्नामध्ये ते क्रॅश झालं. किती उंचीवर तो विमान त्यावेळेस होता जेव्हा फ्यूल मिळणं इंजिनला बंद झाला, इंजिन डेड झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली कोसळले? फ्यूल जेव्हा बंद झालं आणि इंजिन डेड झाला तेव्हा 2,500 फुटावर होतो आम्ही. मग हा विमान कुठं कोसळला, त्यानंतर काय झाला, तुमचे जे सहप्रवासी होते त्यांचा काय झाला, तुम्ही कसे बचावले? तेव्हा साधारण 8:15 झालेले, संध्याकाळ अंधार होता आणि ATCला इन्फॉर्म केल्यानंतर पायलट्सनी एक व्यवस्थित जागा शोधण्याचा प्रयत्न केला जिथे ते लँड करू शकत होते. ते शोधण्याच्या त्यामध्ये त्यांना असं दिसलं की एक गोल्फ कोर्स होता जिथे साधारण प्लेन लँड होती, थोडीशी खालीवर तर होतीच नक्की, पण तिथे त्यांनी लँडिंगच्या प्रयत्नामध्ये ते समोर सॉल्ट झालं. 3दा कोलांटे उड्या मारल्या त्या एअरक्राफ्टने आणि त्या क्रॅशमध्ये दोघंही दगावले. तुम्हाला कशा पद्धतीने बचाव पथकाने शोधलं? किती वेळानंतर ती मदत आली? तुम्ही विमानाच्या आतमध्ये अडकले तर काय स्थिती होती तुमची? तर क्रॅश झाल्यानंतर एक ELT नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं, एक ट्रान्समीटर असतो. त्या ट्रान्समीटरने ATCला लक्षात आलं की आमचं लोकेशन कुठे आहे. ते लोकेशन हेलिकॉप्टर जे तिथे एक डेलरे बीच नावाचं हॉस्पिटल आहे, त्यांचं पॅरामेडिक हेलिकॉप्टर होतं. त्या हेलिकॉप्टरने आम्हाला लोकेट केलं. ते साधारण 45 मिनटानंतर ते पोहोचले मला रेस्क्यू करण्याकरता. तोपर्यंत हे माझे दोन्ही सहप्रवासी म्हणजे पायलट्स दोन्ही दगावले होते. तुम्हाला कशा पद्धतीने बाहेर काढण्यात आलं आणि किती भयावह इंजुरीज तुम्हाला झालेल्या होत्या? मला त्यावेळेस तर लक्षात नाही आलं की मला काही इंजुरीज झालेल्या आहेत. फक्त एका उजव्या डोळ्यातनं इथनं रक्त पडत होतं आणि प्लेन क्रॅश झाल्यानंतर त्याची दारं थोडीशी जाम झाली, तर ते दारं उघडणं शक्य नव्हतं मला तरी. तर जेव्हा ही पॅरामेडिक हेलिकॉप्टर आलं त्यांनाही ते शक्य नव्हतं. त्यांनी ते हॅक्सॉ ब्लेडनी कट केलं, म्हणजे पॉवर हॅक्सॉ ब्लेड्स असतात त्या ब्लेड्सनी त्यांनी ती बॉडी त्याची कट करून मला मग त्याच्यातनं बाहेर ओढलं. तोपर्यंत मी शुद्धीवर होतो आणि बाहेर काढल्यानंतर मग माझं ब्लड प्रेशर लो झालं असेल, काय झालं असेल, तेव्हा मग मी शुद्धीवर नव्हतो. त्यानंतर किती दिवस रुग्णालयात राहावं लागलं? शरीराची किती फ्रॅक्चर झाले? किती मेजर इंजुरीज झाल्या? मेजर इंजुरीजमध्ये एकतर जे सीट बेल्ट जो होता त्या सीट बेल्टने माझ्या पोटातल्या आतड्या रॅप्चर झाल्या होत्या. तर त्या सर्जरीमध्ये साधारण माझं 1.25 मीटर इंटेस्टाईन कमी झालं आणि बरेच फ्रॅक्चर्स होते. हा माझा जॉ फ्रॅक्चर होता, 3 रिब्स फ्रॅक्चर होते, या हातामध्ये व्रिस्टमध्ये फ्रॅक्चर होतं आणि स्पायनल कॉर्डमध्ये पण L4मध्ये एक प्रॉब्लेम होता. तर या सगळ्या रिकव्हरीजमध्ये मी साधारण 1 महिन्याचा ट्रॉमामध्येच होतो. त्याच्यानंतर अजून 3 महिने, टोटल 3 महिने हॉस्पिटलाइज्ड होतो. एवढं भयावह अपघात, सहप्रवासी सर्व मारले गेले, फक्त तुम्हीच एकमेव त्या अपघातातून बचावले. त्यानंतरही तुम्ही तुमचा पायलट ट्रेनिंगचा कोर्स पुढे जाऊन पूर्ण केला का? हो, मी नंतर परत इंडियाला आल्यानंतर इथनं आपले जे
DGCA डायरेक्टर जनरल सिव्हिलेशनमधून माझं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मला घेता आलं, म्हणजे थोड्या कालावधीनंतर फिट झाल्यानंतर. आणि मग परत मी अमेरिकेला गेलो आणि माझं पायलट ट्रेनिंग पूर्ण केलं. माझ्याजवळ तेव्हा मग 2009ची गोष्ट आहे. पायलट ट्रेनिंग चालू केल्यानंतर साधारण 9 महिन्यामध्ये मला अमेरिकेचं लायसन्स त्यांनी इश्यू केलं पायलट ट्रेनिंग कंप्लीट करून. ते तत्पर केल्यानंतर परत इंडियामध्ये आल्यानंतरही मी DGCAचंही लायसन्स घेतलं. त्यानंतर कधी विमान उड्डाण करता? त्याच्यानंतर जॉब तर नाही मिळाला, पण लायसन्सेस करंट ठेवण्यासाठी बऱ्याचदा फ्लाईंग केलं. नागपूर फ्लाईंग क्लबमध्येही फ्लाईंग केलं. आणि मग काही कारणाने एक जॉर्डनला गेलो होतो एक टाईप रेटिंग करण्याकरता एअरबस 320चं. ते टाईप रेटिंग केलेलं आहे. मी टाईप रेटेड पायलट आहे. आजही विमानात बसता तर तो दिवस, ती संध्याकाळ आठवते? नाही, असं आठवून म्हणजे काही नाही विशेष. आता तर बराच कालावधी झालेला आहे. आणि अहमदाबादमधील विमान अपघातामध्ये विश्वासकुमार रमेश हे तुमच्यासारखे एकमेव प्रवासी आहे जे त्यामध्ये अपघातात वाचले. अत्यंत चमत्कारिक ही घटना आहे. अतिशय चमत्कारिक घटना आहे. एवढ्या सगळ्या दिवंगत झालेल्या लोकांमध्ये फक्त एकच व्यक्तीचं वाचणं अतिशय चमत्कारिक आहे. तर अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झाली आणि आपण पाहिलं की विश्वासकुमार रमेश हे एकमेव प्रवासी बचावले. त्याच पद्धतीने चंद्रशेखर गोडघाटे आहेत जे अमेरिकेत झालेल्या 2007च्या विमान अपघातात एकमेव वाचलेले प्रवासी होते आणि सध्या ते नागपुरात आपला पुढचं जीवन जे आहे ते जगत आहेत आणि आजही त्यांच्या मनामध्ये त्या अपघातातील जे काही आठवणी आहेत ते ताजे आहेत. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.